क्लब काळेवाडी विरुद्ध शिवप्रेमी पवारवाडी ठकास महाटक असे संघ. चला पंच सामना चालू करून घ्या. 4 षटकांचा सामना राहील. एका षटकाचा पॉवर प्ले. शिवप्रेमी पवारवाडी संघाला विनंती राहील त्वरित क्षेत्ररक्षण लावून सामना चालू करून घ्या. प्रमोद सर चालू करून घ्या. पवारवाडी संघाकडून पहिले षटक घेऊन आले ते प्रतीक. त्यांचा सामना करतील ते प्रदीप. लेग साईडच्या दिशेने मारलेल्या गॅपमध्ये हा फटका फिल्डर बॉलच्या दिशेने, मात्र बॉलच ही स्पर्धा जिंकेल आणि 4 धावा. अंपायरचा इशारा चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकार. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं राहील, त्यामुळे पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रदीप यांचा प्रयत्न यशस्वी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पवारवाडी संघाकडून पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फिल्डर. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारचा थ्रो. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या आहे ती 5. बिनबाद 5. पहिलं षटक चालू. 4 षटकांचा सामना. प्रत्येक बॉलरला 1 ओव्हर असं हे लिमिट. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन काळेवाडी संघाकडून आप्पा आणि प्रदीप यांच्या स्वरूपात. मागच्या सामन्यामध्ये खूप जोरदार फटकेबाजी बघायला मिळाली आप्पा यांच्याकडून. प्रतीकचा पुढचा चेंडू सामना करेल तो आप्पा. पुन्हा एकदा कीपरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. प्रतीकचा पुढचा चेंडू सामना करेल तो आप्पा. पुन्हा एकदा मागच्या दिशेने आज चटकवण्याचा प्रयत्न आणि विकेट. आप्पाच्या स्वरूपात पहिला झटका श्रीराम काळेवाडी संघाला. चांगल्या प्रकारचं कमबॅक प्रतीक यांचं. आप्पाची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो मचिंद्र. मचिंद्र काळे स्ट्राइकवर. प्रतीकचा सामना करेल तो मचिंद्र. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका थोडासा नैसर्गिक अडथळा, त्याच्यामुळे चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 9. नैसर्गिक अडथळ्यापोटी हे 4 रन मिळाले काळेवाडी संघाला. फिल्डरचा दोष नाही. पहिले षटक चालू. प्रतीक यांचा पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला हा षटकार. मचिंद्र काळे यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत काळेवाडी संघाला
त्या पूर्ण करताना मच्छिंद्र. धावसंख्या पोहोचली ती 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 15. 1-15. 4 षटकांचा हा सामना. पॉवर प्ले समाप्त. बाप्या येवर. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलेत ते सचिन पवार. त्यांचा सामना करतील ते प्रदीप. आणि यावरती ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. यावरती एकच धाव. धावसंख्येत 1ने भर. धावसंख्या आहे ती 16. सचिन यांचा पुढचा चेंडू. सामना करेल तो मच्छिंद्र. थोडासा स्लोअर असा चेंडू, फसवा चेंडू, त्यामुळे निर्धाव स्वरूपाचा चेंडू. लेग साइडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू. यावरती एक धाव पडून सहजरित्या पूर्ण. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मयूर यांच्याकडून. चांगल्या प्रकारचा थ्रो देखील. त्यामुळे एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आहे ती 17. 1-17. पुन्हा एकदा स्लोअर स्वरूपाचा चेंडू. यावरती षटकार. गगनचुंबी षटकार. धावसंख्या 6ने भर. धावसंख्या झाली ती 23. 1-23. दुसरे षटक चालू. थोडीशी गोलंदाजी इम्प्रूव्ह करण्याची गरज शिवप्रेमी पवारवाडी संघाला. धावसंख्या आहे ती 23. पुन्हा एकदा लेग साइडच्या आणि याच्यावरती पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार. धावसंख्या पोहोचली ती 29. चांगल्या प्रकारची कामगिरी संघासाठी करताना प्रदीप. लागोपाठ 2 षटकार. ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा गॅप मध्ये मारलेला हा फटका. चौकार. अंपायर्सचा इशारा चौकार. धावसंख्येत 4ने भर. धावसंख्या पोहोचली ती 33. चौकार आहे. चौकार. षटक समाप्त. चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 33. धावांचा डोंगर काळेवाडी संघाकडून. अजून देखील 2 षटक शिल्लक. पवारवाडी संघाला गोलंदाजी थोडी इम्प्रूव्ह करण्याची गरज. द्यायचं ना मग सगळ्यांची घेऊ आपण. कोणाचं पुढचं षटक पवारवाडी संघासाठी घेऊन आले ते ओमकार पवार. त्यांचा सामना करतील ते मच्छिंद्र काळे. तिसरं षटक. ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये हा मच्छिंद्र यांनी खेळलेला हा फटका. यावरती एक धाव पडून सहजरित्या पूर्ण. थोडासा नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू परत आला. ही दुसरी धाव पूर्ण. धावसंख्येत 2ने भर. धावसंख्या पोहोचली ती 35.
क्रीडा अधिकाऱ्यांचं देखील इथं आगमन झालंय. नाव नाही घ्यायचं. गॅप मध्ये मारलेला फटका आणि चौकार. धावांचा डोंगर. चौकार आणि षटकारांचे बादशाह मच्छिंद्र आणि प्रदीप यांची जोडी मैदानात. धावसंख्या झाली ती 40. अवघं तिसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे. आणि थोडासा मिस हिट झाला. एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता पण चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण प्रवीण पवार यांचं. सेकंड लास्ट षटक चालू. धावसंख्या आहे ती 41. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. यावरती चांगला फटका. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील मयूर यांच्याकडून. त्याच्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते मच्छिंद्र यांना. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आहे ती 42. लेग साइडच्या दिशेने पुन्हा मयूरच्या दिशेने हा बॉल आणि यावरती चौकार. थोडस मिस जजमेंट मयूर यांच्याकडून बॉलचं. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झालेली आहे ती 46. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 46. आणि संघासाठी शेवटचं महत्वपूर्ण षटक घेऊन आले ते मयूर. मच्छिंद्र आणि प्रदीप यांची जयवीरूची जोडी मैदानात. शिवप्रेमी पवारवाडी संघासाठी चौथं आणि शेवटचं षटक घेऊन आले ते मयूर. त्यांचा सामना करतील मच्छिंद्र. चांगल्या प्रकारचा खोदून मारलेला शॉट. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 47. 4 षटकांचा हा सामना. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. वाईड. धावसंख्येत 1 ने भर. 48. 48 धावा. शेवटचं षटक चालू. या षटकामध्ये मोठ्या आतिषबाजीची गरज श्रीराम काळेवाडी संघाला. ऑफसाइडच्या दिशेने मारलेला उत्तुंग असा फटका. यावरती फिल्डर बॉलच्या दिशेने आणि षटकार. चांगल्या प्रकारची हिटिंग प्रदीप यांच्याकडून. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या झाली ती 54. 54 धावा. धावांचा डोंगर पवारवाडी संघासमोर. वाईड. अंपायरचा इशारा वाईड. धावसंख्या झाली ती 55. महागडे षटक मयूर यांचं. 3 बॉल 3. अजून देखील 3 चेंडू शिल्लक. लेग साइडच्या दिशेने मारलेला थोडासा ताकद कमी होती या फटक्यामध्ये. आणि यावरती पंचांचा निर्णय. विकेट. हिट विकेट. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. अशाच प्रकारच्या काहीतरी क्षेत्ररक्षणाची गरज होती प्रदीप यांना आउट करण्यासाठी. किती झालं? 56. धावसंख्या आहे ती 56.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रदीप यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते ओम. लेग साईडच्या दिशेने मारलेला हा फटका यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि यावरती गचाळ असं थोडंसं क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने बरं धावसंख्या पोहोचली ती 58. यावरती वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने बरं धावसंख्या पोहोचली ती 59.
पहिले षटक घेऊन आले तो प्रदीप. जिंकण्यासाठी 62 धावांचा डोंगर उभा केलाय तो. सुनील झेंडे यांच्या हस्ते नाणेफेक होते ती. काळेवाडी संघाकडून प्रथम षटक घेऊन आले ते प्रदीप. प्रदीप यांचा सामना करणार आहे तो ओमकार. चांगल्या प्रकारचा हिट. चौकार 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 चौकार. अशाच प्रकारच्या हिटिंगची गरज याच्या नंतरचा होणारा सामना प्रताप नाना पवार पवारवाडी विरुद्ध जाधववाडी. चालू सामना काळेवाडी विरुद्ध शिवप्रेमी पवारवाडी. 4 षटकांचा हा सामना. वरती चांगल्या प्रकारचा प्लेड पण एकही धाव नाही. रन किती झाले? धावसंख्या आहे ती 4. जिंकण्यासाठी लागतायत 62. कोणी तुम्ही जिंकलाय का? प्रदीप सपोर्टचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चांगल्या प्रकारे फटकवलेला चेंडू. फिल्डर तैनात. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सचिन यांच्याकडून. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आहे ती 5. 4 षटकांचा हा सामना. एका षटकाचा पॉवर प्ले राहील. प्रदीप यांचा सामना करतील ते प्रतीक पवार. आणि यावरती नो बॉलचा इशारा अंपायरचा. चांगल्या प्रकारचा फटका. चौकार. आत्ताच्या 5 धावा. नो बॉल आणि चौकार. धावसंख्येत 5 ने भर. धावसंख्या आहे ती 10. फ्री हिटचा इशारा अंपायर कडून. पहिलं षटक चालू. आता ह्या बॉलला आत्ताच्या बॉलला जर षटकार गेला तर सुहास झेंडे पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस रोख. थोडासा मिसिट. चांगल्या प्रकारचं अक्षय यांचं क्षेत्ररक्षण. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या आहे ती 10. जिंकण्यासाठी लागतायत 62. 1 2 3 4 5. आत्ता चौकार मारला तर 101 रोख. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 10. बिनबाद 10. पॉवर प्ले समाप्त. आणि दुसरं षटक श्रीराम काळेवाडी संघासाठी घेऊन आले ते अजित काळे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आले ते अजित काळे. चांगल्या प्रकारचा पटकवलेला चेंडू पुन्हा एकदा. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील काळेवाडी संघाकडून. धावसंख्येत 1 ने भर. आत्ताच्या बॉलवरती जर अजित काळे यांनी विकेट घेतली तर रोख 101 रुपये आणि षटकार मारला तर प्रतीक पवार यांना 101 रुपये सुहास झेंडे पाटील यांच्याकडून. आणि यावरती 1 धाव पडून पूर्ण.
सुहास शेट तुम्ही एक रनासाठी ठेवा काहीतरी, एक रनासाठी 101. एक रन मारतील, एक रन वाढवलं ना किती झालं. लेग साईडच्या दिशेने गॅपमध्ये डायरेक्शन दिलेली बॉलला, यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. काळेवाडी संघाला 1-2 रनांनी काहीच फरक पडणार नाही, कारण की त्यांनी धावांचा डोंगर उभा केला आहे पवारवाडी संघासमोर. 62. दुसरं षटक चालू. यावरती झेलबाद झालेत ते ओमकार. कधी ठीक. अजित काळे यांना आत्ताच्या विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक रोख सुहास झेंडे पाटील यांच्यातर्फे. अजित शेठ, एवढा सामना झाल्याच्या नंतर तुम्हाला 101 रुपयाचं बक्षीस जमा झालंय, तेवढं स्वीकारण्यासाठी मंचाजवळ यायचंय. ₹101 रोख पारितोषिक जमा आहे अजित काळे यांच्यासाठी. सामन्यानंतर त्यांनी ते स्वीकारण्यासाठी यायचंय. ₹100 चेक घेऊन जा. अजितचा पुढचा चेंडू, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो अजित. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. विजय पवार कोण आहे पण? विजय बाबू पवार यांनी जर षटकार मारला तर त्यांना, प्रवीण पवार यांनी जर षटकार मारला तर त्यांना बाबू पवार यांच्याकडून ₹501 बक्षीस होतं. रन किती? 15. दुसरे षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 15. 1 बाद 15. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आले ते सचिन काळे. त्यांचा सामना करतील ते प्रवीण पवार. आणि यॉर्कर चेंडू आहे का पण ते द्या ना. प्रवीण पवार यांनी जर षटकार मारला तर बाबू पवार यांच्याकडून ₹501 रोख बक्षीस आहे. होता ना इकडं. आणि स्वप्नील चौंडकर यांच्याकडून 1001. आणि थोडासा झेल सुटला. जमा करू दे ना. सचिन यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते प्रतीक. वाईड. अंपायरचा निर्णय वाईड. धावसंख्येत 1 ने वर धावसंख्या पोहोचली ती 17. सामना जवळपास पवारवाडी संघाच्या हातामधून निसटलाय. लेग साइडच्या दिशेने हा मारलेला फटका थोडासा नैसर्गिक अडथळा. दुसरे धाव देखील पळून काढले. धावसंख्येत 2 ने वर धावसंख्या पोहोचली ती 19. मिसिट. फक्त आणि फक्त षटकारांची आवश्यकता पवारवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या आहे ती 20. तिसरं षटक चालू. सेकंड लास्ट षटक टाकतोय तो सचिन.
चांगल्या प्रकारचा हिट प्रवीण पवार यांच्याकडून 501 जमा करा. 501 दोन राहिले. प्रवीण पवार आता थोडं बदललंय त्यांनी. 3 षटकार मारले तर म्हणतात 501 द्याला. लागोपाठ 3 षटकार मारले तर 501 रुपयाचं रोख पारितोषिक बाबू पवार यांच्याकडून. 1 षटकार मारलाय. हा ती द्यायचा ना अजयला. आणि पुन्हा एकदा मारलेला फटका यावरती चौकार. बक्षीस हुकलं. धावसंख्या झाली ती 30. ऑफर चालू. तीनला 500. कोणाकडून विचार की काही नसतो. पाहूया शेवटचं षटक कोण घेऊन येते ते. ओम. या षटकामध्ये 1 षटकार गेला की 101 रुपये अनिकेत पवार यांच्याकडून. षटकाराला 101 रुपये. एक धाव पळून पूर्ण. 31 धावा. 1 षटकार 101 रुपये अनिकेत पवार यांच्याकडून. आणि हा वेगळाच चेंडू काहीतरी. नो बॉल. फ्री हिटचा इशारा. संघ मालक दादा बापकर, शंभूराजे प्रतिष्ठान, दिव्य पंचक्रोशी यांचं आगमन. बक्षीस हा ना पटकन 101 रुपये घेऊन या प्रवीण पवार यांना. बर सगळं माहिती 500 देत आहे वाटतं. षटकार प्रवीण पवार. 38 धावा. किती बॉल शिल्लक आहे त्याचा. अजून देखील 4 चेंडू शिल्लक. अजून प्रवीण पवार यांना 401 रुपये मिळवण्याची संधी. ओमचा पुढचा चेंडू सामना करेल तो प्रवीण. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न. वाईड. धावसंख्येत पुन्हा 1 ने भर. किती धावसंख्या आहे ती 39. 4 बॉल आहेत. 4 बॉल. आणि अंपायर याच्यावरती तिकडं काय चौकार आहे का काय तिकडं. चौकार. आणि ठीक आहे एकदा आपलं चेक करा ऑनलाईन. पंच ऑनलाईन चेक करायचंय का. हो थांबा. पंचांशी नका वाद घालू. आपण ऑनलाईन चेक करू. काय असेल ते योग्य निर्णय दिला जाईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. पंचांशी वाद घालू नका. तुमचा एक प्लेयर वाटलंच तिथं पाठवा स्क्रीन जवळ. एक्स्ट्रा प्लेयर.
अंपायर नो बॉल आहे, नो बॉल. आत्ताच्या 5 धावा ना, 5 धावा आत्ताच्या. 44 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी लागतायत 62. किती बॉल? 3 बॉल. 3 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. 4 सॉरी 4 4 4 4 सॉरी 4. 4 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. ती शिवप्रेमी पवारवाडी संघाला मैदानामध्ये प्रवीण पवार आणि प्रतीक पवार यांची जोडी. हा सामना जिंकवून देण्याची जबाबदारी या जोडीच्या खांद्यावरती. 4 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे ती शिवप्रेमी पवारवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. एका बॉलरला एकच ओव्हर आहे. 4 षटकांचा सामना राहील. आणि किरण टाक. आणि षटक आता टाकणार आहेत ते किरण रावडे. त्यांचा सामना करतील ते प्रवीण पवार. 18 धावांची आवश्यकता. आणि टप्पा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. काळेवाडी संघाने खूप मोठा मटका खेळलेला आहे. चांगल्या प्रकारे मारलेला लेग साइडच्या दिशेने, फिल्डर बॉलच्या दिशेने गचाळ असं क्षेत्ररक्षण. पळून 1 धाव पूर्ण. 1 ने भर धाव संकेत. 45. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. यावरची फिल्डर पुन्हा एकदा बॉलच्या दिशेने. चांगल्या प्रकारचा झेल, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आप्पाकडून. प्रतीक यांच्या स्वरूपात पवारवाडी संघाला एक झटका. एक चेंडू शिल्लक. त्यांची जागेवरती एक चेंडू खेळण्यासाठी आले ते स्वप्नील चौंडकर. शेवटचा चेंडू शिल्लक. निर्धाव चेंडू. आणि हा सामना काळेवाडी संघाने जिंकलेला आहे. याच्यानंतरचा होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी विरुद्ध प्रताप नाना पवार पवारवाडी. अजित 100 रुपये जमा आहेत तुमचे, बक्षीस घेऊन जा. अजित काळे 100 जमा आहेत. या